घरात कापूर जाळल्याने नेमके काय होते तर बघा. घरात कापूर जाळल्याने नेमके काय होते, आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर जाळतो. कापुराच्या वासाने वातावरण हे शुद्ध होते, मन प्रसन्न होते. तर असेच कापराचे कितीतरी औषधी उपयोग सुद्धा आहेत. वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये कितीतरी कापराचे उपाय सांगितले जाते. काही तोडगे सांगितले जातात, काही गोष्टी सांगणार आहेत, उपाय सांगणार आहेत, जे केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये झालेले सर्व प्रकारच्या संकटांपासून तुम्हाला मुक्तता मिळेल. त्याचबरोबर तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर करणे, बाधा, नजर दोष याचा जर परिणाम झालेला असेल, त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर कापुराचे सांगितलेले उपाय नक्की करा. अतिशय सोपे उपाय आहेत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते की जे भीमसेन कापूर आहेत ते जास्त प्रभावी असतात. थोडे ते महाग मिळतात, पण जमल्यास तुम्ही भीमसेन कापूर आणा. नसेल तुमच्याकडे साधे कापूर वापरले तरी सुद्धा चालते. जर आपल्याला घरामध्ये एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण झालेला असेल, तुम्हाला वाटत असेल आपल्या घरात वास्तुदोष लागलेला आहे, तर 2 कापुराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्या वड्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या घराच्या प्रत्येक खोलीमध्ये एक एक कापुराची वडी ठेवायची आहे. कापराची वडी ठेवल्यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो. आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी आहे त्या कमी व्हायला लागतात. कापूर फक्त तुम्हाला ठेवायचा आहे, तो थोड्या दिवसांनी संपतो. त्यानंतर परत तुम्हाला थोड्या दिवसांनी कापूर ठेवायचा आहे. आणि बघा, कापूर ठेवल्यामुळे जी नकारात्मकता आहे ती सुद्धा जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. किंवा जेणेकरून मग आपल्याला घरामध्ये अडीअडचणीत भांडणे, तंटे वगैरे जे आहे ते होत नाही. पितृदोष सुद्धा कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, कापूर जो आहे सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळून सगळ्या रूममधून फिरवल्याने सुद्धा वास्तुदोष जो आहे तो दूर होतो. आपल्या टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये 2-2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. यामुळे काय होते तर राहू आणि केतूचा जो दोष आहे तो दूर होतो आणि पितृदोषाचा प्रभाव कमी होत असतो. फक्त तुम्हाला टॉयलेट, बाथरूममध्ये 2-2 कापराच्या वड्या ठेवून द्यायच्या आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, कापूर जो आहे तो जळून जातो. त्याचा धूर आहे, कापराचा जो सुवास पसरतो, सगळ्या घरामध्ये आपल्याला तो पसरवायचा आहे. यामुळे काय होतं, नकारात्मकता जी आहे ती जळून खाक होते. आणि जे तुम्ही रोज करू शकता, तुम्ही रोज संध्याकाळी करा. घरातलं कोणीही केलं तरी पण चालेल, असं काही नाही घरातल्या स्त्रीनेच करायचं आहे की पुरुषांनीही तुम्ही सकाळ संध्याकाळ रोज करा. नाही सकाळी जमत तर कमीत कमी संध्याकाळी दिवसातून एकदा तुम्हाला हे करायचं आहे. आणि कापरासोबत जर तुम्ही लवंग 2-3 तुम्ही लवंगा ठेवून ते तुम्ही जाळलं तर त्याचा सुद्धा जास्त फायदा होईल. लवंगाने माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि लवंग कापरासोबत जाळल्यामुळे धनधान्याचे तुमचे घर नेहमी भरलेले राहते. तुमच्या घरामध्ये बघा, विवाहाचे बोलणे वगैरे चालू असेल, लग्न जमत नसेल, तर तुम्हाला नेहमी काही ना काही अडचणी येत असतील, तर तुम्हाला कापूर आणि लवंगाचा उपाय करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा. तर बघा, नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कापूर आणि लवंगाचा उपाय करतो, खूप प्रभावी आहे. लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. पती पत्नीमध्ये जमत नसेल, सारखे वाद होतात, भांडणे होतात, तर तुम्हाला रात्री झोपताना नवरा बायको दोघांनीही उशीखाली एक कापुराच्या 2-2 वड्या ठेवायच्या आहेत. त्या वड्या दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाजवळ टाकून द्यायच्या आहे. पण तुम्ही नेहमी असे करत जा, ज्यामुळे पती पत्नीमधील भांडणे वगैरे आहे, ताणतणाव दूर होतील, त्यांच्यातील गैरसमज दूर होतील आणि त्यांच्यामध्ये भांडणं होणार नाही. बेडरूममध्ये, किचनमध्ये, प्रत्येक रूममध्ये तुम्ही 2-2 तरी कापराच्या वड्या ठेवल्या पाहिजे. त्यानंतर बघा, कापराचे तेल सुद्धा मिळतं. तर कापराचं तेल जे आहे ते तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-2 थेंब टाकून जर अंघोळ केली तर त्याच्यामुळे फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं. एक म्हणजे कामामध्ये आळस येत नाही आणि यामुळे नकारात्मकता जी आहे त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही.
कुठलीही दोष आपल्याला लागत नाही. कधी कधी बघा आपण खूप ठरवतो मनापासून, पण आळसापुढे आपण काहीही करू शकत नाही. मग कधी कधी वेगवेगळे कारण सुद्धा असू शकतात, की कोणाच्या तरी काहीतरी वाईट दृष्टीचा, काही वाईट नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम झालेला असतो. तर त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी होतात. म्हणून बघा, कापूर जे आहे, कापराचे खूप फायदे आहेत. कापूर आपल्या घरामध्ये जाळलाच गेला पाहिजे. त्यामुळे घराचं शुद्धीकरण होतं, वातावरण सकारात्मक राहतं. कापराचे सायंटिफिक बघा काही उपयोग सुद्धा आहे, की ज्यामुळे कापूर जाळल्यामुळे कीटकांचा नाश होतो, जीवजंतू येत नाही, आळशीपणा, राग हे दूर ठेवण्याचे काम करते. तुमचं आयुष्य, तुमचं जीवन सुखी बनवण्याची ताकद जी आहे ती कापरामध्ये आहे. म्हणून हा उपाय करताना तुम्ही फक्त श्रद्धेने करा, मनापासून करा, विश्वास ठेवून करा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.